मराठा पुन्हा एकदा नाराज झालेले आहेत। त्याचं कारण सुद्धा आहे, आता प्रवेश सुरू केलेले आहेत। खरं तर शैक्षणिक प्रवेशासंदर्भातली ही मोठी बातमी म्हणायला लागेल, कारण आरक्षण स्थगितीमुळे आतापर्यंत जी रखडलेली प्रवेश प्रक्रिया होती राज्य सरकारनं पुन्हा एकदा सुरू करणार असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता राज्य सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे आता मराठा समाज ह्या संपूर्ण बातमीवर आणि घटनेवर कसा रिॲक्ट होतो हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मनुश्री, कारण त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश नको होता, एससीबीसी मधूनच प्रवेश प्रत्येक जण सर्व आरक्षणाची वाट बघत होता। आपण बघतोय कोर्टात हे आरक्षणात टिकलं नाही, स्थगिती देण्यात आली। त्यानंतर आपण बघतोय कोर्टाचं पुन्हा एकदा तारीख पडली, तिथे थेट राज्य सरकारचे वकील उपस्थित राहू शकले नाही। या सगळ्या सावळ्या गोंधळामध्ये मराठा मुलांचं नुकसान होतं की काय, हीच भीती कायम आहे मराठा आपण बघतोय नागरिकांना लागली, किंवा आरक्षणासाठी आपण बघतोय वारंवार मागणी करूनही अशा प्रकारे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे सरकार विरोधात एक नाराजी सुद्धा यामध्ये निर्माण झालेली आहे। निश्चितच, आणि सरकारला याचा खरं तर खूप मोठा फटका देखील बसू शकतो, आपण बघू शकतो, कारण मराठा समाज एकतर एकवटलेला आहेच आणि सातत्याने ते प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत अनेक मोर्चे काढले, फक्त आता या निर्णयाची वाट बघत होते। आता हा निर्णय खरं तर सरकारसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो आणि त्याचप्रमाणे मराठा समाज आता नेमकी आपली पुढची दिशा काय ठरवतो हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे, तू बरोबर म्हणालास, कारण आपण इतके दिवस झाले आरक्षणाचा प्रश्न तर गंभीर आहेच, पण त्याचबरोबर आपण बघतोय की अजून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे इतर वर्गांमध्ये सुद्धा नाराजी होती आणि त्याचा सुद्धा फटका सरकारला बसू शकत होता। त्यामुळे कोणता तरी निर्णय घेणं गरजेचं होतं आणि अखेर प्रवेश सुरू झाल्यामुळे मराठा जे आंदोलक आहेत, मराठा समाज आहे, तो मात्र नाराज झालेला आणि नाराजी अगदी उघडपणे व्यक्त सुद्धा करत आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आपण बघतोय ते आधीच मोर्चा काढायच्या तयारीत आहेत, त्यातच आता या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अजून त्यांची नाराजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत औरंगाबादवरनं। सचिन, काय नेमकं सांगाल, कशा प्रकारच्या आता खरं तर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे? श्री राज्य सरकारनं आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, कारण मराठा आरक्षणाला लागलेल्या स्थगितीमुळे बरेचसे प्रवेश रखडलेले होते आणि आता निर्णय घेतल्या कारणानं प्रवेश सुरू होणार आहेत। 9 सप्टेंबर 2020 चे जे प्रवेश आहेत ते एससीबीसी प्रवर्गातील जे रखडलेले होते तर त्यांना रखडलेले प्रवेश आता खुल्या प्रवर्गातून घेण्याची मुभा दिली गेलेली आहे। सरकारने यासाठी आता जी आर देखील काढलेला आहे। राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी हिताचा असून जे काही प्रवेश रखडलेले होते त्या संदर्भामध्ये आता एक निर्णय महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठा आरक्षणाचा तिढा हा सुटत नव्हता। आरक्षणावर तारखांवर तारीख मिळत आहे, यामुळे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होत होतं आणि जे काही विद्यार्थ्यांचं वर्ष आहे हे मागे पडत होतं। अशा वेळेला जो काही घेतलेला निर्णय आहे हा निर्णय सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे। एवढंच नाही तर एक इशारा देखील दिला गेला होता सरकारला की जर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला गेला नाही तर आगामी काळामध्ये कुठल्याही प्रकारची भरती होऊ देणार नाही असा मराठा संघटनांनी देखील इशारा दिला होता। परंतु राज्य सरकारने एक हिताचा निर्णय घेतलेला आहे। 11वी प्रवेशादरम्यान हायकोर्टाने एक सवाल विचारला गेला होता, एक प्रश्न विचारला होता की ज्या काही 11वीचे प्रवेश आहे ते अजूनही का झालेले नाहीयेत। या विचारावर विचार करत असताना राज्य सरकारनं देखील महत्त्वाचं ठरवलं गेलं की प्रवेश देणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एससीबीसी प्रवर्गातून सर्व विद्यार्थ्यांना जर पाहिलं गेलं तर अडचणीचा सामना करावा लागत होता, परंतु आता एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार आहे। राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि आता या निर्णयावर मराठा समाजाच्या प्रतिक्रिया अजून तरी बाकी आहेत, कारण मराठा समाजानं आता इथे एक इशारा दिलेला आहे की ज्या प्रकारे आरक्षणावर योग्य पद्धतीने जर तुम्ही निर्णय घेतले गेले नाही तर आगामी काळामध्ये भरत्या सुद्धा होऊ दिल्या जाणार नाहीयेत। प्रवेश आता सुरू झालेला आहे, परंतु भरती प्रक्रियेची काय निर्णय होणार आहे? सचिन, आपण बघतोय की एकीकडे औरंगाबादला आपण बघितलं की नुकतीच एक बैठक सुद्धा झाली होती। एकीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यामुळे मोर्चा काढायच्या तयारीत आहेत, नाराजी सुद्धा अगदी उघडपणे दिसून येते आणि त्यातच आता ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। अजून राग उफाळून येऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय नेमकं कसे पडसाद याचे उमटू शकतात आता? नक्कीच मनुश्री, आता पाहिलं गेलं तर हा निर्णय महत्त्वाचा आहे का, आणि हा निर्णय जर म्हटला गेला तर प्रवेशासाठी योग्य आहे, परंतु आता भरती प्रक्रियाचा निर्णय अजूनही बाकी आहे। भरती प्रक्रिया संदर्भामध्ये जर सरकारनं योग्य तो निर्णय घेतला नाही तर त्या पद्धतीने जर पाहिलं गेलं तर आरक्षणावर जो निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा भरत्या ह्या होऊ दिल्या जाणार आहेत असा इशारा देखील कडक दिला गेलेला आहे। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय तर आहेच हा वेळचा पाहायला गेला तरी, कारण प्रवेश प्रक्रिया ह्या रखडल्या होत्या। आरक्षणाचा जो काही निकाल आहे याला वेळ लागणार आहे, मग अशामध्ये विद्यार्थ्यांचं जर नुकसान होणार तर मग अशा वेळेला राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकार असेल, मंत्री असतील, समाज बांधव असतील, यांनी सुद्धा हा विचार केला होता की आता करावं काय, परंतु निर्णय घेतला गेला आहे, महत्त्वाचा आहे। आणि यानंतर आता सामान्य वर्गातून याचा आनंद आता पाहायला मिळत आहे, कारण विद्यार्थी आता कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता, परंतु स्थगिती लागल्या कारणानं प्रवेशावर व परीक्षांवर विचार करण्याचा वेळ आलेला होता। परंतु आता ही खुशखबर मिळालेली आहे राज्य सरकारकडून, यामुळे प्रत्येक वेळा ठपका ठेवला जात होता की राज्य सरकार हे आरक्षणा संदर्भामध्ये गांभीर्यानं घेत नाहीये, परंतु आता गांभीर्यानं घेतल्या कारणानं सर्व समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। मनुष्य
निश्चितच. खरं तर सचिन, ह्या संपूर्ण बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्याचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास खूप खूप धन्यवाद.